नमस्कार. आज मी बनवणार आहे लोणी. घरच्या साईपासून आपल्याला घरीच तूप बनवायचं आहे. आपण जे दूध चहासाठी आणतो त्यातून थोडी थोडी आपण साय जर रोज काढली, घरीच आपण तूप तयार करू शकतो. आता आपण याच्यातनी मिक्सरच्या भांड्यात हे साय घरी जमा केलेली आपल्याला फिरून घ्यायची आहे. 2 ते 3 एडे दिले की एकदम असं मऊसूत लोणी होऊन तयार होते. आपण मिक्सरच्या भांड्यात असं फिरून घेऊ. 2-3 एडे घेतले की त्याच्यात मस्त असं लोणी, मऊसूत लोणी, एकदम अलगद गोळा निघून येते. हे बघा, छानसं असं हे. त्याच्यात काही टाकायचं काम नाही, जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकून फिरून घ्यायचं. आता एका कटोरीत आपण हे लोणी आता सगळं काढून घेऊ. त्यात जे थोडंसं पाणी राहते, आपलं ताक, त्याच्यातच आपल्याला आता दुसरी ते डब्यातली साय टाकून त्यातच फिरून घ्यायची. आता आपण दुसरी पण तशीच यात टाकू साय आणि ती पण आपण फिरून घेऊ. मोठं जर आपलं मिक्सरचं भांडं असलं त्याच्यात एकदाच निघून येते, पण तरी ते थोडंसं त्यात आतमध्ये हे बघा, आता हे अलगद असा गोळा निघून येते. हे बघा, फिरवला मी, हे बघा, अलगद येते. छान असं. आता आपण याच्यात थोडंसं थंड पाणी घालून आपल्याला असं पूर्ण असा गोळा आहे असा पाण्यात धुवून घ्यायचा आहे. म्हणजे जे आंबट वास असला, काही असला, आपण ते डब्यात आपण हे करतो, जमा करतो 8 दिवस, तर ते आंबट वास असला तर सगळा निघून येते. पाण्यात आपण थोडंसं घ्यायला, हे बघा, असं थंड पाणी घ्यायचं, चिल्ड फ्रीजमधलं, म्हणजे लोणी आपलं पिघळलं नाही पाहिजे. गरम पाणी घेतलं त्यात लोणी पिघळायचं भीती वाटते. हे बघा, छान असा गोळा तयार झाला आहे. अलगद निघून येत होतं. मस्त असा हातात घेतला की हाताला चिपकत नाही, काही नाही, थंड पाणी असल्यावर. आता एका पातेल्यात आपण हे गरम करायला तूप ठेवून देऊ. लोण्याचा गोळा आता गॅस आपल्याला